वृक्षवल्ली आम्हा सोयरे असा संदेश देत अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त हरित अहिल्यानगर करण्याचा संकल्प करण्यात आलाय। वृक्षवल्ली आम्हा सोयरेचा संदेश देत आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त हरित अहिल्यानगरचा संकल्प एक कुटुंब एक झाड अभियानातून नागरिकांमध्ये पर्यावरण जनजागृती, मोफत फळझाडं आणि देशी वृक्षांचं वाटप। वृक्षारोपण आणि संवर्धन ही काळाची गरज। हरित अहिल्यानगरसाठी लोकचळवळ उभी करणार संपत बारसकर। संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षापूर्वी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा अमूल्य संदेश देत वृक्षांचं महत्त्व हा समाजापर्यंत पोहोचवला। मानव, निसर्ग आणि पर्यावरण यांच्यातील अतूट नातं अधोरेखित करणारा हा संदेश आजच्या काळामध्ये अधिक महत्त्वाचा ठरतोय। वाढतं प्रदूषण, कमी होत चाललेले हरित क्षेत्र, बदलते ऋतुमान आणि वाढते तापमान यामुळं पर्यावरणाचा ऱ्हास दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून त्याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होताना दिसतोय। याच पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाची व्यापक लोक चळवळ ही उभी करण्याची गरज निर्माण झाली। आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवत एक कुटुंब एक झाड हा संकल्प साकारण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असून नागरिकांना मोफत फळझाडं आणि देशी वृक्षांचं वाटप केलं जाणार आहे। या माध्यमातून हरित अहिल्यानगर घडवण्याचा संकल्प करण्यात आल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी केलं। आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त तपोवन रोड येथील लक्ष्मीनगर परिसरामध्ये वृक्षारोपण करून हरित अहिल्यानगर संकल्प या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस गणेश बोरुडे, दिनेश खेडकर, दीपक गायकवाड, पारस गायकवाड, प्रदीप कारले, प्रदीप बोराडे, हरिभाऊ रायकर, गणेश मरकड, योगेश माळी, जपे मेजर, मस्के मेजर, महेश डुकळे, कुलदीप केंद्रे, अंबाता जिंदम, दत्ता दातीर, संतोष कोठारी, संजय पादीर, देविदास ससे, संतोष रच्चा, रेवनाथ सोमवंशी, सत्यप्रेमगिरी, भाऊसाहेब सांगळे, विठ्ठल गांगर्डे, देव ब्राह्मणकर, गणेश केदारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी बोलताना संपत बारसकर म्हणाले की पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे। वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचं संगोपन आणि संवर्धन होणं हे अत्यंत आवश्यक आहे। म्हणूनच आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ वृक्ष लावण्यापुरता कार्यक्रम न ठेवता प्रत्येक कुटुंबानं एक झाड लावून त्याचं संगोपन करण्याचा संकल्प करावा, यासाठी जनजागृती केली जात आहे। ते पुढे म्हणाले की शहरातील प्रत्येक भाग हा हरित व्हावा, प्रत्येक कुटुंबाचा निसर्गाशी संबंध निर्माण व्हावा आणि पुढील पिढ्यांना स्वच्छ, सुंदर आणि निरोगी पर्यावरण मिळावं या उद्देशानं मोफत फळझाडे आणि देशी वृक्षाचं वाटप करण्यात येणार आहे। हरित अहिल्यानगर हे केवळ संकल्पना नसून ती लोकसहभागातून साकार होणारी एक चळवळ आहे। यावेळी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे म्हणाले की प्रभागातील विकास कामांबरोबरच सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपत पर्यावरण संवर्धनासाठी देखील सातत्यानं काम केलं जात आहे। संपत बारसकर यांनी गेल्या 10 वर्षापासून वृक्षारोपण आणि संवर्धनाची लोक चळवळ उभी केली आहे। प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली असून नागरिकांनाही या अभियानामध्ये सहभागी करून घेण्यात आलं आहे। ते पुढे म्हणाले की आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त एक कुटुंब एक झाड हा संकल्प अधिक व्यापक स्वरूपामध्ये राबवण्यात येणार असून हरित अहिल्यानगर निर्माण करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग घेत लोकचळवळ उभी केली जाईल। यावेळी लक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचं कौतुक करत सांगितलं की मागील वर्षी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं होतं। त्यावेळी लावण्यात आलेली झाडं मोठी झाली असून त्यांची चांगली वाढ झाली। वृक्ष संवर्धनावर दिलेला भर आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळेच हे शक्य झालंय। कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकानं पुढाकार घेण्याचा निर्धार व्यक्त केला। वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण जनजागृतीच्या माध्यमातून हरित, स्वच्छ आणि सुंदर अहिल्यानगर घडवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। एक कुटुंब एक झाड या संकल्पनेतनं प्रत्येक घर निसर्गाशी जोडलं जाईल आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा संतांचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकार होईल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला। लक्ष्मी कॉलनीतील सर्व नागरिक यांच्या सगळ्यांच्या पुढाकारातून आज आमदार संग्रामभाई जगताप यांचा वाढदिवस 12 जून रोजी आहे। पण आज पहिला वाढदिवस आमदार साहेबांचा वृक्ष लावून जो उपक्रम लक्ष्मी कॉलनीतील नागरिकांनी राबवला त्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः मनापासून आभार मानतो। आणि प्रभागातील नागरिक असेल किंवा शहरातील नागरिक असेल तर आमदार संग्रामभाई जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला अहिल्यानगर हे ग्रीन म्हणजे हरित आपल्याला करायचं आहे। ते हरित करण्यासाठी ज्या ज्या संकल्पना आपल्याला राबवता येतील
ते आपण राबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. एक 2-3 दिवसाच्या अंतरावर अहिल्यादेवी होळकर चौक म्हणजेच भिस्तपाक नाका, छत्रपती संभाजी महाराज चौक म्हणजेच प्रोफेसर परिसर या ठिकाणी आपण प्राथमिक स्वरूपात वृक्षचे स्टॉल लावतोय आणि त्या माध्यमातून या अहिल्यानगर शहरातील जे सर्व नागरिक असतील किंवा प्रत्येक एक कुटुंब असेल, या कुटुंबाच्या व्यक्तीला आपण फळाचं किंवा आयुर्वेदाचे झाड आपण त्या ठिकाणी मोफत देणार आहोत. त्याचा मोफत देण्यामागचा हेतू निश्चित असा आहे की या अहिल्यानगर हे भारतामध्ये म्हणजे ऑक्सिजन असेल किंवा शुद्ध हवा असेल याच्यात आपला 5वा क्रमांक आहे. हे बरंचसं नगरकरांना माहीत नाही. आणि जर आपण समजा ही संकल्पना राबवली, एका कुटुंबाने एकच झाड लावायचं फक्त, ही संकल्पना राबवल्यानंतर अहिल्यानगर हे आपल्या भारत देशातील 1 नंबरचं ऑक्सिजनचं शुद्ध हवेचं ठिकाण होईल. याच्यासाठी आपल्याला फक्त एक पाऊल सगळ्यांना उचलायचा. तर ह्या पाऊल उचलण्यासाठी आपण आमदार संग्रामभाई जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक स्वरूपातले हे 2 स्टॉल चालू करतोय. आणि याच्यानंतर जे शहरातील प्रमुख सगळे जे चौक असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आपण स्टॉल लावून हे अहिल्यानगर हरित करण्यासाठी मोफत वृक्ष वाटप योजना या ठिकाणी आपण राबवणार आहोत असं या ठिकाणी मी सांगतो. आणि पुन्हा एकदा या सर्व भागातील लक्ष्मी कॉलनीतील नागरिकांचे मी मनापासून आभार याच्यासाठी मानतो की चांगला उपक्रम हे दरवर्षी या ठिकाणी राबवत असतात आणि आज आमदार संग्रामभाई जगताप यांच्या वाढदिवसाला राबवतात, त्याबद्दल त्यांचे आभार. यानंतर आम्ही याच भागातील विकास कामे जे आहेत कॉन्क्रीट करण्याचे असतील किंवा इतर सगळ्या पाणी सुविधा असतील, ह्या सुविधा पाहणीकरता आम्ही या ठिकाणी आलो असता आज एक मानसी आम्हाला समाधान आहे की या भागातील नागरिकांनी आम्हाला नगरसेवक म्हणून निवडून दिलं, एकदा नव्हे तर 3दा दिलंय. तर त्याचं कुठेतरी ऋणातून उतरही तो होऊ शकत नाही आपण, आणि कुठेतरी नागरिकांना सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही सर्वजण करत असतो. त्यामध्ये आमचे सहकारी नगरसेवक श्री डॉक्टर सागरजी बुर्डे यांचं देखील योगदान या ठिकाणी मोठं आहे. तर मी या पुढील काळात देखील अशी आशा व्यक्त करतो की प्रभागातील जे नागरिक आहे ह्या प्रभागातील नागरिकांनी देखील आपला प्रभाग ग्रीन करण्यासाठी फक्त आपल्या दारासमोर एक झाड, आणि ती एक झाड आपण आता आपल्या प्रभाग एक समजा कुठल्याही कॉलनीत गेलो तर त्या ठिकाणी आंब्याचे झाड आहेत. तर ही संकल्पना आपण घेऊन चाललो. तर 8 जून पासून आपल्या प्रभागासाठी आपण मोफत आंब्याचे झाड ही वाटप योजना सुद्धा आपण चालू करतोय. ज्याला कोणाला झाडं घ्यायची असतील त्यांनी फक्त नंबर दिलेले, त्या नंबरवर कॉल केल्यानंतर आपल्याला घरपोच झाड होईल. आपल्याला झाड घ्यायला यायची गरज नाही. धन्यवाद. प्रतिनिधी मोहसिन शेख, वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.